मुलुक महाराष्ट्रामध्ये आता बातम्या पाहूयात सविस्तर। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यभरातल्या जनतेशी संवाद साधला आणि हा संवाद साधताना राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना जी मदत करण्यात आलेली आहे त्या संदर्भातली काही घोषणा याची पुनरावृत्ती मुख्यमंत्र्यांनी केली। एवढंच नाही तर इथून पुढच्या काळात प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळावी यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं। फेसबुकच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी, पोलिसांची सुरू झालेली भरती, सरकारमधली नोकर भरती यासह विविध विषयांवर आपली मतं मांडली। राज्याच्या विकासाच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली। निकषात न बसणाऱ्या पण सततच्या पावसामुळे ज्यांचं नुकसान झालंय अशा राज्यातल्या काही हजार शेतकऱ्यांना सुमारे 755 कोटी रुपयांची मदत देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। दुसरीकडे सकारात्मक बदल आपल्याला सगळीकडे पाहायला मिळत आहेत, तसंच कामालाही गती देण्याचा आम्ही गांभीर्याने प्रयत्न करतोय असं म्हटलं। महाराष्ट्राकडे सगळे आशेने आणि विश्वासाने पाहू लागले आहेत आणि हा बदल सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून काय लाईव्ह केलं आणि त्यातल्या महत्त्वाच्या घोषणा काय होत्या आपण एक नजर टाकूयात। शेतकऱ्यांच्या खात्यात 2,500 कोटी रुपये जमा करण्यात आलेत। यातले बहुतांश पैसे हे एक रकमी एका हप्त्यात थेट खात्यात जमा झाले। शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय या राज्य सरकारनं घेतलेत किंवा झपाटा लावलाय घेण्याचा। 4 कोटी महिलांची आरोग्य तपासणी सरकारनं नवरात्र आणि त्यानंतरच्या काळात केली आणि ज्यातून अनेक महिलांचं रोग निवारण करण्याचा, त्यांना औषधोपचार देण्याचा सुद्धा प्रयत्न सरकारनं केलाय। नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्ग लवकरच खुला होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होईल। पश्चिम महाराष्ट्र ते गोवा एक नवा इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, त्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात झाली आहे। 600 किलोमीटर रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण सरकारनं केलंय आणि इथून पुढच्या काळात मुंबईभर कॉन्क्रिटीकरण करण्याची घोषणा यापूर्वीच आपण केल्याची आठवण सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितली। राज्यात 7 लॉजिस्टिक पार्क उभारणार आहोत की ज्यामुळे वाहतूक व्यवस्थेतला गोंधळ सुद्धा दूर होईल आणि व्यावसायिकांना त्याचा मोठा उपयोग होईल। तिकडे मुंबईतल्या MMRDA साठी 60,000 कोटीचं कर्ज सरकार उभारणार आहे, ज्या माध्यमातून सरकारची अनेक विकास कामं ही झपाट्याने मार्गी लागतील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। 75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांच्या करता एसटीचा प्रवास सरकारनं मोफत जाहीर केला आहे। त्याचा सुद्धा लाभ राज्यातली खूप मोठ्या प्रमाणात जनता घेते, म्हणजे ज्येष्ठ नागरिक सक्रिय आहेत आणि या योजनेचा लाभ घेत आहेत, याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं। जे खेळाडू आहेत, जे मैदानावर आपलं कौशल्य गाजवतात आणि पणाला लावतात, त्या खेळाडूंच्या बक्षिसाच्या रकमेत 5 पटीनं वाढ करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय सरकारनं घेतला। सगळ्यांनाच जर का प्रोत्साहन मिळतं तर खेळाडूंना का नाही, अशी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांची महत्त्वाची भूमिका आहे। अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना NDRFच्या मदतीच्या दुप्पट आणि 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर मर्यादेमध्ये नुकसान भरपाई देण्याचा देखील आम्ही निर्णय घेतला। त्यामध्ये जवळपास 30 लाख शेतकऱ्यांना 4,000 कोटींची मदत मिळते आहे। निकषामध्ये न बसणाऱ्या सततच्या पावसाळ्यामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा देण्याचा निर्णय आम्ही घेतला। 755 कोटी रुपयांची त्यांना देखील मदत या ठिकाणी सुरू आहे। भूविकास बँकेचं कर्ज घेतलेल्या सुमारे 35,000 शेतकऱ्यांना 950 कोटींची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय देखील आम्ही घेतला। 50,000 रुपये जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी होते त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्या योजनेत एकाच दिवशी 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,500 कोटी रुपये जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला। पोलीस भरतीला देखील आम्ही सुरुवात केली आहे। 20,000 पोलीस शिपायांची पदं भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्याचबरोबर राज्यातल्या विविध विभागातील 75,000 पदांची भरती लवकरच सुरू करण्याची देखील प्रक्रिया सुरू झालेली आहे। पोलिसांच्या घरांच्या किमती 50 लाखावरून 15 लाखावर आणल्या। प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतलाय। आरोग्यासाठी देखील दुप्पट निधी देण्याचा देखील सरकार आमचा निर्णय घेत आहे। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी
लवकरच त्याचा शुभारंभ आपण करतोय. पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा इकॉनॉमिकल कॉरिडॉर विकसित आपण करतोय. मुंबईतल्या MMRDAच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी 60,000 कोटी रुपयांचं कर्ज उभारण्यास आपण त्याला परवानगी दिलेली आहे. मुंबईमध्ये 337 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं उभं होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर होईल, लोकांना मोठा दिलासा मिळेल. तिकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत. काही जिल्ह्यांमधला दौरा हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्रित करतील, तर काही दौरा हे दोघंही स्वतंत्र करतील. पण ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पावसामुळे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, त्या सर्व भागात राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दौऱ्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष आढावा घेणार आहेत. तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यभर दौरा करणार आहे. आम्ही काही ठिकाणी सोबत करू, काही ठिकाणी वेगवेगळा करू. दौरा आम्ही नक्की करणार. ते सत्तेत आहेत, त्यांचे दौरे राजकीय का बघतात? त्यांना तर जायलाच पाहिजे. आता मुख्यमंत्री उद्धवजी झाले तर करोना होता, त्यावेळेला त्यांनी त्या पद्धतीने सांभाळलं. उद्धवजीने आता महाराष्ट्र म्हणून आज आपण सण पण इतक्या दणक्यात साजरे करतोय. त्यामुळे ते जात आहेत, ते त्यांच्या पक्षाचा आता अजेंडा. पण हे जात आहेत सरकार म्हणून जात आहेत, त्याच्यात काय एवढं ढोल वाजवायचे? सरकार आहे आणि सरकार म्हणून जात असतील तर पक्षही वाढवा. शिवसेना कुणाची, खरी शिवसेना कुणाची, यामध्ये शिवसेना बाळासाहेबांची आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातला वाद हा आता सर्वोच्च न्यायालयात होता, तो आता निवडणूक आयोगाच्या न्यायालयात सुरू आहे. निवडणूक आयोगात या दोन्ही गटांनी आपापल्या परीनं प्रतिज्ञापत्र सादर केलेत. पण उद्धव ठाकरे यांच्या गटानं सादर केलेली सुमारे 2.5 लाख प्रतिज्ञापत्र ही खोटी असल्याचं किंवा ती योग्य चौकटीत योग्य पद्धतीने नसल्याचं आता समोर आलंय. त्यामुळे एक प्रकारे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची कोंडी झाली आहे असंच दिसतंय. ठाकरे पक्षाची 2.5 लाख प्रतिज्ञापत्र रद्द, कायदेशीर लढाईत पक्षाची कोंडी, पक्ष वर्चस्वाची लढाई कोण जिंकणार? 40 आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेना कुणाची यावरून उद्धव ठाकरे आणि शिंदे समर्थकांमध्ये कायदेशीर लढाई सुरू आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या समोर दोन्ही पक्षांकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिज्ञापत्रांपैकी जवळपास 2.5 लाख प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात आल्याचं बोललं जात आहे. यावर शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी काय म्हटलंय ते पाहूयात. किती चुकले, किती बरोबर ते कोर्ट बघेलच. आजही आमचा कोर्टावर विश्वास आहे, आजही आमच्या न्यायदेवतेवर विश्वास आहे, आजही आमच्या संविधानावर विश्वास आहे. आम्ही विश्वास ठेवतोय आणि ठेवणारच. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि चिन्ह तात्पुरतं गोठवलं. आपलीच खरी शिवसेना असा दावा शिंदे समर्थकांच्याकडून करण्यात आल्यामुळे हा वाद चिघळला. म्हणूनच निवडणूक आयोगानं शिवसेनेचं चिन्हच गोठवलं. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समर्थकांमध्ये सुरू असलेल्या या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. कोण कशाच्या बातम्या करतोय मला माहीत नाही. निवडणूक आयोगामध्ये अशा प्रकारचे कुठलेही ॲफिडेव्हिट लागत नाहीत. त्यांचं एखाद्या पक्षाला रिकॉग्निशन द्यायचं, एखादं चिन्ह द्यायचं, याचे नियम ठरलेले आहेत. गेल्या 20 वर्षात वेगवेगळ्या आयुक्तांनी त्या संदर्भात लिहिलेले निर्णय हे प्रमाण आहेत. त्यामुळे कोणाचे ॲफिडेव्हिट किती आहेत, कोणाचे रद्द झाले, कोणाचे टिकले, हे सगळं स्वतःच्या समाधानाकरता चाललं. ठाकरे पक्षाकडून निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राचा फॉर्मॅट चुकला असून त्यामुळेच ती नाकारण्यात आल्याची चर्चा आहे. खरं तर शिवसेना आणि धनुष्यबाणासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे समर्थकांमध्ये जोरदार रस्सीखेच आहे आणि यावरूनच निवडणूक आयोग अंतिम फैसला सुनावणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
आणि पुढची बातमी ही अतिशय महत्त्वाची आहे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने. बातमी अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचं काही काळापूर्वी एक प्रचारगीत होतं आणि प्रचारगीत होतं की आम्ही प्रचंड आशावादी. आता राष्ट्रवादी काँग्रेस ही मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीबद्दल आशावादी असल्याचं दिसतंय. कारण विरोधकात असताना सुद्धा रोहित पवार यांनी विधान केलंय की राज्याच्या मुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार यांच्यासारखा नेता असेल तर पक्षाचं तर भलं होईलच, पण महाराष्ट्राचं सुद्धा भलं होईल. पाहूयात एक खास रिपोर्ट. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदावर दावा. महाराष्ट्राला अजित पवार यांच्यासारखा मुख्यमंत्री हवा. राष्ट्रवादीची पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदावर दावेदारी. दोन 2024च्या विधानसभा निवडणुकांना 2 वर्ष बाकी असताना विरोधी पक्षांमध्ये आत्तापासूनच मुख्यमंत्री कोण होणार यावरून चर्चा सुरू झाली आहे. आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं असं वक्तव्य केलं. अजित पवार यांच्यासारखी व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाली तर महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा फायदा होईल असं रोहित पवार म्हणाले. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी होत असेल तर दादांसारखा एखादा नेता त्या पदावर गेला तर नक्कीच पार्टीला असेल, राज्याला असेल त्याचा त्या ठिकाणी फायदा होईल. पण जेव्हा आपण म्हणजे राष्ट्रवादी असेल, काँग्रेस जेव्हा एकत्र त्या ठिकाणी लढतो आणि उद्धव ठाकरे साहेबांचा गटसुद्धा जर एकत्रित आला तर मग सर्वच घटकांना विश्वासात घेऊन कसं समीकरण त्या ठिकाणी असेल या बाबतीत आमचे पक्षाचे वरिष्ठ त्या ठिकाणी निर्णय घेत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीपासून पहिल्या 5 वर्षांचा अपवाद वगळला तर सातत्यानं राष्ट्रवादी सत्तेत आहे. पण कधीच मुख्यमंत्री पदावर त्यांनी दावा केला नव्हता. पण आता राष्ट्रवादीला सुद्धा मुख्यमंत्री आपल्याच पक्षाचा व्हावा असं वाटतं. दुसरीकडे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला सुद्धा शिवसेनेचाच मुख्यमंत्री करायचा आहे. साथ आणि सोबत द्या, मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन. काँग्रेसनंही रोहित पवार यांच्या वक्तव्यावर सावध भूमिका घेतली आहे. रोहित पवार मागे असं बोलले होते की सर्व ज्येष्ठ नेते पवार साहेबांसहित, दादांसहित हे मार्गदर्शन करतील आणि तिकीट त्यांनाच वाटायची आहे, सरकार त्यांनाच बनवायचं आहे. ते अजितदादा मुख्यमंत्री बनले तर फार महाराष्ट्राचं भलं होईल किंवा धडाडीचे मुख्यमंत्री होईल असं जे आज ते बोलले आहे त्या मागच्या बोलण्याशी आजच्या या बोलण्याचा काही संबंध आहे का हे बघितलं पाहिजे. जेव्हा जेव्हा आघाडीचं सरकार होतं तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेसचाच मुख्यमंत्री झाला. आता राष्ट्रवादीनं सुद्धा मुख्यमंत्री पदावर दावा केल्यानं काँग्रेसची अडचण झाली आहे. एकूणच काय, एक अनार 100 बीमार अशी अवस्था महाविकास आघाडीची आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अर्थात आत्तापर्यंत सत्तेत इतकी महत्त्वाची भूमिका असलेली राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदापर्यंत दावा का करू शकली नाही किंवा का केला नाही हे एक वेगळंच कोड आहे. असो, वळूयात पुढच्या बातमीकडे. अमरावती जिल्ह्यातल्या या 2 आमदारांमध्ये खणाखणी काही थांबत नाहीये. बच्चू कडू यांच्यावरचे आरोप मागे घ्यायला तर राणा तयार नाहीत, तर राणा जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत मी कुठल्याही परिस्थितीत समझोत्याची भूमिका घेणार नाही आणि अधिक आक्रमक होणार अशा पद्धतीचं सूतोवाच पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी केलाय. दिवसेंदिवस या दोघांमधला वाद वाढत चाललाय. राणा असा का बोलला? त्याची एकट्याची बोलाची कुवत नाही, ताकद नाही. तो कोणाच्या भरोश्यावर बोलतोय हे तपासणं फार महत्वाचं आहे. त्यानं एकावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले नाही, फक्त बच्चू कडूवर प्रश्नचिन्ह नाही तर 50 आमदारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मग 50 आमदारावर जेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतं तेव्हा सीएमवर पण प्रश्नचिन्ह निर्माण होणार, देवेंद्रजीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार. बरेच आमदार आमच्या संपर्कात आहे. 7 ते 8 आमदारांचा फोन येऊन गेला का बा हे आमच्यासाठी आता अस्तित्वाला प्रश्न निर्माण झाला, आमच्या अस्तित्वाला प्रश्न निर्माण झाला. आज बच्चू कडूवर आरोप सत्तेतल्या माणसानं करावं,
उद्या आम्ही ज्यांना पाठिंबा दिला, ज्यांनी कष्ट घेतले, तुम्हाला माहीत आहे काय हे सत्ता बदलल्या झाल्यानंतर राजकारणाचा एक वेगळ्या प्रकारचा मोठा बदल आम्ही पाहतो राज्यामध्ये पडताना दिसतो. आमच्या अस्तित्वालाच कोणी जर आता घरातलाच माणूस जर बोट दाखवत असत तर ते बोट छाटण्याचंही काम बच्चू कडू केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग यासाठी 1 तारखेला आम्ही राणाला वेळ दिलेला आहे. कोणावर आरोप करताना अशा पद्धतीनं आरोप करणं, या पद्धतीनं त्याचं अस्तित्वच पणाला लावणं हे फार चुकीचं आहे. आणि म्हणून आम्ही पुरावे मागितले 1 तारखेपर्यंत. 1 तारखेपर्यंत राणानं पुरावे द्यावे. आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. मंडळी, दिवाळीच्या पहिल्या दिवशी दिसलेलं हे चित्र आणि हा फोटो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चांगला चर्चेचा विषय आहे. कारण दिवाळीत शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सवाच्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसले. यानंतर राज्यात मनसे, भाजप आणि शिंदे गट यांची युती होणार अशी चर्चा रंगू लागली. आता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी युतीत मनसेचं स्वागत असेल असं म्हटलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र भाजप आणि शिंदेंच्या पक्षाला टोला लगावत त्यांना तिसऱ्या पक्षांची गरजच काय असा प्रश्न विचारलाय. राज्यामध्ये आता जनतेच्या मनातलं सरकार कार्यरत आहे. 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातली अधोगती आपण पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे. ज्या पद्धतीने माननीय राज ठाकरे साहेब आता या बाबतीत जे काही त्यांची सध्या राज्याच्या विकासाबद्दलची भूमिका आहे याचं आम्ही स्वागतच केलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी ह्या युतीमध्ये येणं मनसेनं तर आमचे दिलसे आम्ही त्यांचं स्वागतच करू. मनसे, भाजप आणि शिंदे गट एकत्र येत आहेत अशी चर्चा सध्या 2 दिवसापासून सुरू आहे. भाऊ, एकमेकाला आपण पुरणार नाही, आपण एकटे अपुरे आहोत हे भारतीय जनता पक्षाला जाणवलेलं दिसतंय. त्यामुळे मिळेल त्यांना एकत्रित घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे पाहूयात काय काय पुढे रंग होतात ते. आता बातमी आहे केजरीवाल यांच्याबद्दल. अरविंद केजरीवाल आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री, त्यांनी अचानक हिंदू आणि हिंदुत्व याबद्दल सहानुभूतीकारक किंवा अशा प्रकारची काही विधानं केली आहेत. ज्या नोटा असतात ना त्याच्यावर गांधीजींचा फोटो तर असतोच, पण त्याशिवाय आता गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापावा अशी अजब मागणी त्यांनी केली आहे. अर्थात भाजपनं त्यांच्यावर तोंडसूक घेतलंय. अरविंद केजरीवाल यांचं हिंदू कार्ड, नोटांवर देवांचा फोटो छापण्याची मागणी, भाजप नेत्यांची केजरीवाल यांच्यावर टीका. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली आहे. नोटेच्या एका बाजूला महात्मा गांधीजींचा फोटो कायम ठेवून दुसऱ्या बाजूला लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापावा, ज्यामुळे देवी देवतांचा जनतेला आशीर्वाद मिळेल असं केजरीवाल यांचं मत आहे. आज मेरी केंद्र सरकार से प्रधानमंत्री जी से अपील है, भारतीय करेंसी के ऊपर एक तरफ गांधी जी की तस्वीर है, वो वैसे ही रहनी चाहिए, लेकिन दूसरी तरफ श्री गणेश जी की और श्री लक्ष्मी जी की तस्वीर भारतीय करेंसी के ऊपर लगाई जाए. याविषयी केजरीवाल लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिणार आहेत. पण केजरीवाल यांच्या या मागणीमुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय. भाजप नेत्यांनी तर केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आप सोचिए, वही अरविंद केजरीवाल जो थोड़े दिन पहले प्रेस कॉन्फ्रेंस करके कह रहे थे कि अगर गलती से आपने दिवाली मना लिया तो आपको जेल में डाला जाएगा, आज वो अचानक लक्ष्मी जी और गणेश जी के विषय में बोलते हुए पाए जा रहे हैं. दिवाली लक्ष्मी जी और गणेश जी का पर्व है और दिवाली मनाने पर जेल में डालने की धमकी देने वाला व्यक्ति आज किस प्रकार का यू टर्न ले रहे हैं, आज किस प्रकार का ढोंग कर रहे हैं, यह भी हम देख रहे हैं. केजरीवाल यांच्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी नोटेवर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो का नाही असा प्रश्न ट्विटरवरून उपस्थित केलाय. अहो केजरीवाल, तुम्ही IITचे शिक्षित, तुम्ही भ्रष्टाचार दूर करण्याचे स्वप्न दाखवले लोकांना. तुम्ही जनलोकपाल आणणार होते, तुम्ही 20 कंपन्यांचं ऑडिट करणार होते, चांगलं शिक्षण, आरोग्य, ते सोडून तुम्ही सरळ
देवांचा आणि धर्माचा वापर राजकारणामध्ये करण्यासाठी भाजपची तुमच्यामधली चढावड सगळा देश पाहतो आहे. त्या देशाची जनता हुशार आहे. त्या देशाची जनता भक्त असली तरी मूर्ख नाही. हे केजरीवाल आणि भाजप दोघांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली. यावरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना विरोधकांच्या टीकेचं धनी व्हावं लागलं. डॉलरच्या तुलनेत रुपयानं नीचांक गाठला असतानाही तो सावरण्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्नांची गरज होती. एकीकडे ही परिस्थिती असताना अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर देवी देवतांचा फोटो छापण्याची मागणी केली. केजरीवाल यांच्या या मागणीला आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचं बोललं जातं. केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारीला लागलाय आणि त्यामुळेच केजरीवाल जाणीवपूर्वक हे हिंदू कार्ड खेळत असल्याची चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.